एक दोन. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि सकाळी इंट्रो नाही बनवला म्हणून आत्ता इंट्रो बनवतो आहे, कारण सकाळी गडबड होती, धावपळत आलो. कारण सकाळी 4 वाजता आपल्या गावातून भजनाताकडून जे मुकुट असतात आपल्या देवीचे, द्रोणागिरी आईचे आणि शीतलादेवी आईचे, वागेश्वर देवाचे, तर ते मुकुट पालखीत बसून आणि सर्व गावातील महिला मंडळी डोक्यावर पाण्याचा करा घेऊन आपल्या आईचा स्नान करण्यासाठी प्रत्येकजण येत असतो मंदिरामध्ये. तर आजचा दिवस आई द्रोणागिरी आणि शीतलादेवीचा पालखी सोहळा सुरू होत आहे. आजचा पहिला दिवस आहे. सर्व आईचा शृंगार आणि आईचा डेकोरेशन या वर्षीचा कसा आहे मंदिरातील, तर तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. व्हिडिओ तर पूर्ण बघा. आणि हा पहिलाच ब्लॉग असेल. याच्या पुढं दुसऱ्या दिवशी भरपूर सारा मोठा सोहळा असेल दुसऱ्या दिवसाचा. कारण आजच्या पहिल्या दिवशी फक्त अभिषेक सोहळा असतो आणि मग गावातील भजन मंडळ, प्रत्येक भजन मंडळ येत असतो आणि आपले अभंग गाऊन एक अर्पण करत असतो अभंगवाणी देवीसाठी. तर तसाच आजचा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण सोहळा बघायलाच भेटेल. तर चला जाऊया आणि पाहूया. पहिल्यापासून आजची सुरुवात होते सकाळी 4 वाजल्यापासून. तर चला. तर मंडळी, आपण आता पोहोचलो मंदिराजवळ आणि मंदिर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं चमकतोय. तर तुम्ही पाहू शकता आता आपली पालखी मंदिराला प्रदक्षिणा घेऊन आलेली आहे. प्रदक्षिणा एक पूर्ण मारली आणि आता पालखी मंदिरात घेऊन जाऊ. तर आता पहिले मंदिरासमोरच पालखीचं पूजन होईल, मग पालखी मंदिरात घेऊन जाते. सर्व महिला मंडळ बघा किती आले. तर तुम्ही पाहू शकता आता पालखी देखील मंदिरात पोहोचलेली आहे आणि इकडे सर्व मंडळी, महिला मंडळ आता लाईनमध्ये लागलेले आहे. प्रत्येकाने जो पाण्याचा करा आणलेला आहे तो करे घेऊन बघा मंदिरामध्ये लाईनीत लागलेले आहेत. ते आता करे एका टाकीमध्ये ओतले जातील, त्यामध्ये दूध ओतला जाईल आणि मग त्याने आपल्या देवीचे स्नान केले जाईल. सर्व मंडळी करे घेऊन आलेले आहेत. या टाकीमध्ये आता सर्वकडे पाणी दूध सर्व काही स्नान केले जाईल देवीचे. थोड्या वेळात गर्दी बघा किती होईल. पूजेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. स्नान पूजन. मूर्ती मंदिरात आणल्यानंतर त्यांना शृंगार केला जातो. त्यांचे मुकुट, नथनी, कानातले हे सर्व आधीच बसवून घेतले जातात बघा. तर मंडळी, आम्ही आता करत आहोत देवीच्या साड्यांचे सजावट. पहिल्या देवीला लावण्याआधी त्यांना व्यवस्थित बांधल्या जातात
आणि ते बांधण्याची कला आम्हाला शिकवलेली आहे आजोबांनी. मी लहान होतो तेव्हापासून बघतोय. इकडं बघू शकता आपण साड्या बनवेपर्यंत इकडं मुकुटसुद्धा सजवून झालेले आहेत आणि सर्व मंडळी आता व्यवस्थित मुकुट चेक करत आहेत. बाबा तुम्हाला बोललोच होतं ना, गर्दी भरपूर. ही बघा गर्दी बघा. देवलात उभे राहायला सुद्धा जागा नाही. सर्व मंडळी बसले, उभे राहिले, चिटकून सगळी मंडळी राहिलेले आणि या साईडला स्नान चालू आहे देवीचं. स्नान झाल्यानंतर आता शृंगाराला सुरुवात झाली आणि मुकुट हार वगैरे सर्व आता मंदिरात आणलेले आहेत. पहिले वरचे जे मुकुट आहेत, पालखीचे मुकुट जे आपण पालखीमध्ये बघत असतो, ते आपण तिथे व्यवस्थित बसवायचं काम केलं आणि मग आपल्या आईचा शृंगार व्यवस्थित करायला सुरुवात, दागिने सुद्धा चढवायला सुरुवात झालेली आहे बघा. आणि आता आपली आई सुंदर अशी सजलेली आहे हारा फुलांनी, दागिन्यांनी आणि आईचं रूप एक बघायला भारीच वाटते. आता भरपूर सजले, भारी सजले, मन भरून आलंय. खूप भारी वाटते. आणि आता अभिषेकाला सुरुवात झाली. भरपूर गर्दी वाढलेली आहे बघा. दिवस म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून सर्व पब्लिक आलेली होती बघा आणि पूर्ण पब्लिक, मंदिर पूर्ण भरलेलं आहे पब्लिकने आणि गर्दी बघा दर्शनासाठी आहे बघा. आणि दर्शनसुद्धा आता खुललेलं आहे, तर गर्दी भरपूर आहे. का आता मंदिरातून पालखी चाललेली आहे वाघेश्वर मंदिरामध्ये. तिथे सुद्धा वाघेश्वर मंदिरामध्ये अभिषेक होईल आणि त्यामध्ये चढवण्यात येईल. पब्लिक बघा भरपूर अजूनपर्यंत. आई बघा इथे सुंदर दिसतात. आता वाजलेले आहेत 12 आणि आज दिवसभरात पहिला दिवस म्हणून सर्व इथं भजन मंडळी येत असतील आणि भजन गात राहतील. तर मगाशी बघितला तर एक भजन मंडळ गेला, आता दुसरा भजन मंडळ आलेला आहे बघा. आजच्या दिवसभरात भजन मंडळ बहुतेक येत असतात, तुम्हाला मी सकाळी बोललो होतो. आणि आत्तासुद्धा भजन मंडळ आलेला आहे. तो कुठून आलेला आहे? नवीनच भजन मंडळ आहे, आपल्या समोर दिसतोय. कुठला आहे ना, तो आपण त्यांनाच विचारूया. कारण आज असं समजलं आहे की बाहेरूनसुद्धा भजन मंडळ येणार आहे. तर हे सुद्धा वाटतात आपल्या गावातले नाही, तर यांना विचारूया कुठला आहे. दादा नाव काय तुमचा? मंगेश भगत, तबला वादक. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? कर्जत कुंडलच. कुंडला कर्जत कुंडलचवरून आलेला आहे भजन मंडळ बघा. पकवाद वादक. काय दादा नाव? हिपेश. काका तुमचं नाव काय? उत्तराम कोळंबे. नक्कीराम.
आणि गायक काय कोण आहे? ही आशाताई भगत. असं काही बघत. हां. आणि बाजूला त्या असणार सहगायिका वैजंताताई कांबेरे. बाजूला काय ललिता कोलंबे. आणि या रेखाताई साळुंखे मृदुंग वादक पण आहेत आणि गायक पण सुद्धा आहेत. आहेत. हां. आणि या छायाताई काय तर कोरस आणि गायिका सर्वजण आलेले आहेत, सोबत पकवाद आणि ढोलकी वादक. तर कर्जत कुंडलजवरून हा भजन मंडळ आलेला आहे. मंडळी सकाळीपासून देवलात होतो, तुम्ही पाहिलाच असेल. आजचा सोहळा कसा झाला, अभिषेक सोहळा, त्यानंतर शृंगार सोहळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यानंतर मग भरपूर गर्दी झाली होती मंदिरामध्ये आणि प्रत्येकजण दर्शनाला येत होता आणि आईचा फोटो आपल्या फोनमध्ये कॅप्चर करत होता. तर जेव्हा मंदिरात होतो तिथे हार बीर घालायसाठी, तर तिथे प्रत्येकजण फोन देत होता, फोटो काढ. आणि त्याच्यामुळं भरपूर धांदल होतं आणि एवढं लेट होऊन गेला की ते मला समजलंच नाही, कारण मला जायचं होतं कामाला. मी नेहमी तुम्हाला सांगितलं आज पण मला सुट्टी नाही, त्यामुळे बाई कामाला जायला लागते. तर ह्याच्यामुळं चाललेलो आता घरी. मंदिरातून निघालो, मस्त लई भारी वाटलं आजचं दर्शन, कारण सकाळपासून जो वातावरण असतो तो एकदम अविस्मरणीय असतो. आणि या सोहळ्यासाठी आणि या क्षणासाठी प्रत्येकजण येत असतो आणि लवकरात लवकर तिथे येऊन बसलेला असतो. छोटे बघा चढा चाललाय. जास्तीत जास्त तुम्हाला आजचा शृंगार सोहळा कसा वाटला नक्कीच सांगा. आणि जेवढा जमला तेवढा व्हिडिओ काढल्या, कारण आमच्या बाबांपासून जे परंपरा आहे, जी देवीची साडी असते ती नेसवायची बनवायची, तर त्यामध्ये त्या करायला मलासुद्धा आवडत असते. कारण लहानपणापासून जेव्हा आजोबा करत होते तेव्हा मी छोटा होतो, तेव्हा त्यांना मदत करत होतो. आणि आता कसं आहे प्रत्येकजण आता कसं ते पुढं पिढी वाढली पाहिजे आणि त्या पिढीला समजलं पाहिजे, तर आपणसुद्धा तो कार्य करत असतो. तर एक ते कार्य करायला मग वेगळाच आनंद असतो, भारी वाटते. त्याच्यासाठी व्हिडिओ मी काढले नाही जास्त, कारण मी कार्य करत असलो मग व्हिडिओ कोण काढेल असं आहे. इकडे बघ ये माणसाने. इथं माझा माणूस थांबलाय गाडी न्यायला. चल मंडळी, का स्पेशल गाडी न्यायला आली मला, माझीच गाडी तरी घेऊन आलो न्यायला. तर चाललो आता कामाला आणि ब्लॉग इथेच संपवतो. नक्कीच सांगा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला आजचा शृंगार सोहळा कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. अजून पालखी सोहळा बाकी आहे, भरपूर व्हिडिओ येतील, नक्कीच अजून भारी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. वागेश्वर मंदिर आज गर्दी कमी आहे, पहिलाच दिवस असल्यामुळे गर्दी कमी आहे. वागेश्वर देव बघा आपल्या द्रोणागिरी आईचा रक्षक वागेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर येतात सर्व ते मांगीर देव जावं. आहे मांगीर देव. तर पहिले हा आहे मंदिराकडून आणण्याचा मार्ग, पण ज्यांना कोणाला माहिती नसतं ते त्या देवलात पहिले न जाता इथे येतात. पण खरं असं आहे की इथून आल्यानंतर मंदिरातून पहिले वागेश्वर मंदिरात जायला लागते आणि नंतर मग मांगीर देवाजवळ यायला लागते. तर असा हा इतिहास आणि शास्त्र आहे. 6.5 hours later. तर मंडळी भजनाला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता जो भजन आहे एवढा भारी भजन आहे की जे लय मोठे हस्ते आलेले आहेत आपल्या मंदिरामध्ये भजन बोलण्यासाठी. त्यांचं नाव आहे शंभूनाथ बुवा पडकेकर आणि यांना एवढं मोठं नाव आहे की त्यांना महाराष्ट्र भूषण, रायगड भूषण, संगीत रत्न अजून बरेच आहेत, ते मला बोलता येत नाही. एवढे मोठे मोठे रत्न पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि ते आज आपल्या मंदिरामध्ये अभंगवाणी घेणार आहेत आणि त्यांच्या अभंगवाणीचा गोडवा सर्वांना आवडत असतो. तर आपल्या गावातली मंडळीसुद्धा त्यांना तिथे बसलेल्या ऐकण्यासाठी आणि ते अभंगवाणी गाण्यासाठी. चला बघूया कसे बुवा गातात.